झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानला 250 रन्सवर रोखण्यात रवींद्र जाडेजानं महत्त्वाची भूमिका साकारली। जाडेजानं धोकादायक नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफिजला आउट केलं। त्यानंच या वनडेमध्ये सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या। पाकिस्तान विरुद्ध टी20 मध्ये खराब कामगिरी केल्यानंतर टीकाकारांनी रवींद्र जाडेजावर टीकेची चांगली झोड उठवली होती। मात्र प्लेइंग 11 मध्ये कमबॅक करताच जाडेजानं आपली उपयुक्तता दाखवून देत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं। पहिल्या टी20 मध्ये 1 विकेटही घेण्यात अपयशी ठरलेल्या जाडेजाला मग दुसरी टी20 आणि पहिल्या वनडेला मुकावं लागलं। मात्र कोलकाता वनडेमध्ये खराब कामगिरीमुळे वगळण्यात आलेल्या रोहित शर्माच्या जागी पुन्हा एकदा रवींद्र जाडेजाला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आली। यावेळी मात्र जाडेजानं आपली उपयुक्तता सिद्ध केली। नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफिज या धोकादायक ओपनिंग जोडीला रवींद्र जाडेजानंच फोडलं। जाडेजानं सर्वात प्रथम मोहम्मद हाफिजला क्लीन बोल्ड करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं। यानंतर सेंचुरी झळकावलेल्या नासिर जमशेदला त्यानं दोन्ही करवी स्टंप आउट केलं। यानंतर कामरान अकमलला खातंही उघडू न देता जाडेजानं पॅव्हेलियनमध्ये धाडलं। जाडेजानं 10 ओव्हर्समध्ये 4.10च्या इकॉनॉमीनं 41 रन्स देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर 1 ओव्हर मेडन टाकली। रवींद्र जाडेजाच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया पाकिस्तानला विशाल स्कोर उभा करण्यापासून रोखू शकली। पाकिस्तानचं आक्रमण रोखण्यात जाडेजानं महत्त्वाची भूमिका साकारली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।